नमस्कार मित्रांनो. आज रन मराठी यूट्यूब चॅनलचा 12वा दिवस आणि आज आपण 12वा व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करणार आहोत. आजच्या व्हिडिओचा विषय आपण जे नवीन रनिंग सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी घेतोय. कारण इथून मागचे जे 11 व्हिडिओ आहेत पोस्ट केलेले आपण, त्या 11 व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जर नजर मारली आपण, तर बहुतेक कमेंट्स अशा आलेल्या आहेत, की सर आम्हाला रनिंग सुरू करायची आहे. आम्ही सध्या वॉकिंग करत आहोत, परंतु रनिंग सुरू करण्यासाठी आम्हाला भीती वाटते. कुठून सुरुवात करायची नेमकी माहिती नाही. अशा याच्यात बऱ्याचशा कमेंट आहेत. म्हणून आज आपण हाच विषय घेऊन हा व्हिडिओ करतोय, की नवीन तुम्ही रनिंग सुरुवात करताय तर कुठून नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे. वीकली रनिंग प्लॅन फॉर द बिगिनर्स असा विषय घेऊन आपण आजचा व्हिडिओ करतोय. हे पहा मित्रांनो, रनिंग करताना नवीन जे सुरुवात करतात त्यांच्याकडून साधारणतः काही चुका होत असतात. त्या कोणत्या मोठ्या चुका असतात याच्या संदर्भातही आपण एक व्हिडिओ केलेला आहे. तो आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. परंतु जनरल जर बघितलं आपण तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की रनिंग करायची म्हणजे रोज उठायचं आणि धावायला सुरुवात करायची. तर असं नाही आहे मित्रांनो. ह्या चुका नवीन रनर्सने टाळायच्या. रोज उठून पळणं म्हणजे रनिंग होत नाही. त्यानंतर व्यवस्थित वॉर्मअप न करणं आणि रनिंग नंतर कूल डाऊन न करणं ही एक मोठी चूक आपल्याकडून होते आणि आपल्या शरीराचं न ऐकणं, ह्या 3 चुका आपण टाळल्या पाहिजेत. ह्या 3 चुका टाळून आपण सुरुवात करायची. तर सुरुवात कुठून करायची? आठवड्याचा व्यवस्थित एक सिस्टमॅटिक प्लॅन तयार करून घ्यायचा, जो की ज्या प्लॅनवर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याची PDF माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडून टाकेल. हा प्लॅन आपण कसा तयार करणार आहोत पहा. आठवड्याचे एकंदरीत 7 दिवस असतात. तर या 7 दिवसापैकी आपण पहिला जो दिवस आहे याच्यामध्ये सुरुवात आहे आपली. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, 2 मिनिट फक्त पळायचं आणि 2 मिनिट चालायचं आणि असे याचे 6 रिपिटेशन करायचे आहेत आपल्याला. बस पहिल्या दिवशी एवढंच करायचं आहे. परंतु उठलं की लगेच पळायला चालू करायचं आहे का? तर नाही. चूक करायची नाही. तुम्ही वॉक करा, घरी व्यायाम करा किंवा रनिंग करा, काहीही करा. त्याच्या आधी वॉर्मअप इज मस्ट. वॉर्मअप करायचाच, तो स्किप करायचा नाही. वॉर्मअप झाल्याशिवाय रनिंगला कोणीही चालू करायचं नाही. अगोदर व्यवस्थित 10 ते 12 मिनिटाचा वॉर्मअप करायचा. या वॉर्मअपमध्येही काय काय करायला पाहिजे याच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण या अगोदरच टाकलेला आहे. वॉर्मअपचा व्हिडिओ तुम्ही पाहून ते वॉर्मअप कसं करायचं त्या पद्धती व्यवस्थित शिकून घ्या. आणि पहिल्या दिवसाचं जे रनिंग आहे आपल्याला 2 मिनिट रनिंग 2 मिनिट वॉकिंग याच्या अगोदर व्यवस्थित वॉर्मअप करायचा. 2 मिनिट रनिंग 2 मिनिट वॉकिंगचे 6 रिपिटेशन करायचे आणि त्यानंतर व्यवस्थित कूलडाऊन आणि स्ट्रेचिंग करायची. हा आपला पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, तर दुसऱ्या दिवशी ॲक्टिव्ह रेस्ट घ्यायची आहे. आता बघा, रेस्टचे 2 प्रकार आहेत, कंप्लीट रेस्ट आणि ॲक्टिव्ह रेस्ट. मी आता दुसऱ्या दिवशी ॲक्टिव्ह रेस्ट म्हणतोय. तर रेस्टच्या दिवशी बऱ्याच जणांना वाटतं, की आपल्याला आज रेस्ट डे म्हणजे आराम, मग ते झोपून राहतात. असं नाही करायचं. ॲक्टिव्ह रेस्टच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, मोबिलिटी, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वॉकिंग या तिन्हीपैकी तुम्हाला जे जमेल ते करा. पण त्याच्या आधी व्यवस्थित वॉर्मअप करायचा, त्यानंतर मोबिलिटी करा, वॉकिंग करा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा आणि त्यानंतर कूलडाऊन करा. हा झाला आपला डे 2. या दिवशी आपण ॲक्टिव्ह रेस्ट करतोय. तिसरा दिवस हा आता आपला महत्त्वाचा आहे. तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे, प्रोग्रेशन. हा आपण प्रोग्रेशन डे म्हणतोय. पहिला कोणता होता आपला, फर्स्ट डे आपला जो होता तो आपला स्टार्ट डे होता. दुसरा आपला होता मोबिलिटी आणि स्ट्रेंथ डे आणि तिसरा जो आहे तो प्रोग्रेशन डे. फर्स्ट दिवशी जे आपण केलंय 2 मिनिट रनिंग आणि 2 मिनिट वॉक याच्यात प्रोग्रेस करायची आपल्याला. तर ह्या तिसऱ्या दिवशी काय करायचं, 3 दिवस रनिंग 3 दिवस वॉकिंग, बस एवढं करायचं. त्याच्या आधीचा वॉर्मअप नंतरचं कूलडाऊन व्यवस्थित करून घ्या. याच्यामध्ये काय होतं, प्रोग्रेशन होतं. पहिल्या दिवशी जे केलंय आपण त्याला दुसऱ्या दिवशी रेस्ट दिली बॉडीला आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यात वाढ करतोय आपण. तर एक बॉडीचं आपल्या स्ट्रक्चर बनत चाललेलं आहे. आता चौथ्या दिवशी आपल्याला कंप्लीट रेस्ट डे, कारण आपण प्रोग्रेशन डे नंतर लोड पडलेला असतो बॉडीवर. तर चौथ्या दिवशी कम्प्लिटली तुम्ही रेस्ट घेऊ शकता. 5व्या दिवशी काय करायचं मित्रांनो, 5व्या दिवशी हा आपला इझी रन असणार आहे. या दिवशी तुम्ही 12 ते 15 मिनिटापर्यंत रनिंग करायचं. एकदा सुरू केलं की 12 ते 15 मिनिटापर्यंत थांबायचं नाही. मग तुम्हाला असं वाटेल की मला दम लागतोय तर तुम्ही पेस कमी करा, जॉग करा. फारच लई वाटलं तर वॉक करा, पण थांबू नका. त्याच्या अगोदर व्यवस्थित वॉर्मअप करून घ्या. 12 ते 15 मिनिटापर्यंत इझी रन करा. इझी म्हणजे तुम्हाला पेस जेवढा सहन होईल तेवढा इझी, तुम्हाला गप्पा मारीत मारीत करता आला पाहिजे अशा पद्धतीनं. हा झाला आपला डे 5. डे 5ला आपण इझी रन केलेला आहे. आता डे 6ला काय करायचं आहे आपल्याला, तर तुमच्या मनावर आपण सोडलेला आहे तो, की तुम्हाला ऐच्छिक आहे. आणि ऐच्छिक कशासाठी, तर लिसन टू युअर बॉडी. कारण आपण इझी रनला काय केलंय, 12 ते 15 मिनिटापर्यंत कंटिन्यू धावत राहिलेलो आहे. त्यामुळे तुमच्या शरीरावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते. ज्यांना दुसऱ्या दिवशी असं वाटतं की मी खूप थकून गेलेलो आहे, आता माझ्यात ताकद नाहीये, तर त्यांनी काय करायचं, इझी
तुम्ही कंप्लीट रेस्ट केली तरी चालेल. आणि ज्यांना वाटतं की थोडंसं ताकद आहे माझ्यामध्ये, फ्रेश वाटते, काही लोड नाही आहे, तर तुम्ही वॉकिंग वगैरे केलं तरी चालते किंवा मोबिलिटी स्ट्रेंथ घरच्या घरी हलके व्यायाम केले तरी चालते. कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग त्या दिवशी तुम्ही करू शकता. असं तुमच्या मनावर आहे. कंप्लीट रेस्ट घ्या किंवा ॲक्टिव्ह रेस्ट घ्या. या आठवड्यातले आपण 2 ठेवलेले आहेत. एक कंप्लीट रेस्ट आणि 2 ॲक्टिव्ह रेस्ट. आणि हा जो आहे ऐच्छिक आहे, याच्यामध्ये ॲक्टिव्ह करा किंवा कंप्लीट रेस्ट करा, कसं आहे तुमच्या मनावर. आणि डे 7 जो आहे याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे लॉंग रन. याच्यामध्ये तुम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त 25 मिनिटापर्यंत तुम्ही रन करायचं आहे. हा 7वा दिवस असणार आहे आपला. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपलं पहिल्या दिवसापासून सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक आठवड्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर करून, आता याच्यामध्ये जे पोलीस भरतीची तयारी करणारे आहेत, 800 मीटर 1600 मीटर करणारे आहेत, त्यांना पण स्ट्रक्चर हेच राहणार आहे. परंतु त्यांच्या क्षमतेनुसार याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त होणार आहे. त्यांच्या रिपीट्स 2-2 मिनिटाच्या ऐवजी त्यांना त्यांची जी बॉडीची क्षमता आहे कुठपर्यंत ते गेलेले आहेत यानुसार ते ठरणार आहे. कुणाला 300-200, कुणाला 400-200 अशा पद्धतीने मीटरमध्ये हे असे रिपिटेशन्स करावे लागतात. परंतु स्ट्रक्चर सेम हेच राहणार आहे. तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार असं स्ट्रक्चर ठरवून घ्यायचं. म्हणजे जर एकदा तुम्हाला कळलं की आपल्याला कुठल्या प्लॅननी जायचं आहे, तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. आणि ज्या दिवशी विश्रांती घ्यायची त्या दिवशी कम्प्लिटली विश्रांती घ्या. काही जणांचं काय होतं, इगो हर्ट होतो की नाही मी आज कसं काय खाडा करू, असं करू. त्या विश्रांतीच्या दिवशी तुम्ही थांबत नाही, तर तुमची बॉडी त्या दिवशी खरी रिकवर करत असते. त्या दिवशी तुमची बॉडीची स्ट्रेंथ बनत असते. म्हणून हप्त्यातून 1 दिवस कम्प्लिटली रेस्ट आणि 1 ते 2 दिवस ॲक्टिव्ह रेस्ट तुम्ही घ्यायला पाहिजे. 3 ते 4 दिवस तुमचं रनिंग पुरेसं होतं. त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवशीचं जे घेणार आहे रिपिटेशन ते एक महत्त्वाचे आहेत. आणि 5व्या दिवशीचे जे आहे आपला इझी रन तोही महत्त्वाचा आहे. याच्याने तुमचं काय होणार आहे, स्टॅमिना बिल्ड होणार आहे, बॉडीची स्ट्रेंथ वाढणार आहे, तुमचे लंग्स कॅपेबल होणार आहेत आणि तुमचे जे पाय आहेत लेग हे तुमचे मजबूत होणार आहेत. आणि तुमचं शरीर हळूहळू ॲडॅप्टेशन मोडमध्ये येऊन त्या शरीराला तशी सवय लागणार आहे आणि मग तुमची तयारी सुरू होणार आहे. याच्यामध्ये कटाक्षाने टाळायच्या गोष्टी काय आहेत, याच्यामध्ये तुम्ही एकमेकांशी तुलना करायची नाही कधीच, की त्याने एवढं फास्ट केलं मग मला ते होत नाही. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कुणाला कमी वेळात बॉडी अडॉप्ट करते, कुणाला जास्त वेळ लागू शकतो. तर तुम्ही तुलना नाही करायची. सोशल मीडियावरचे रील्स वगैरे बघून लगेच मी त्याच्याप्रमाणे धावणार आहे असं नाही करायचं.